राज्यातील अनेक भागांमध्ये तीव्र दुष्काळाच्या झळा बसतात। दुष्काळी भागातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागत असल्यामुळे गावात रोजगार मिळणं कठीणच झालंय। त्यामुळे नांदेड, उस्मानाबाद आणि वाशिममधून दुष्काळग्रस्त भागातील नागरिक कुटुंबासह रोजगाराच्या शोधात नवी मुंबईत आलेत। जागा मिळेल तिथे हे दुष्काळग्रस्त राहतायत। रोजगार मिळाला तरच त्यांची चूल पेटत असल्याचं हे नागरिक सांगतात। गावाकडे म्हातारे आई-वडील आणि मुलांच्या पोटांची खळगी भरण्यासाठी हे लोक कुटुंब सोडून आलेले आहेत। आपल्यासोबत काही दुष्काळग्रस्त आहेत। नवी मुंबईतील एका पुलाखाली हे दुष्काळग्रस्त जमलेले आहेत। काय म्हणाल, तुम्ही कुठून आलेला आहात? काय परिस्थिती आहे तुमची? आम्ही नांदेडहून आलेले आहे। काय इथे आलेला आहात? कामासाठी आलेले आहे। काय परिस्थिती आहे तिकडे? शेती आहे, नाहीये? काय पेरलं होतं तुम्ही? काय नापिकी झाली, समजा पाणी नाही आमच्या इकडे। किती जण आलेला आहात तुम्ही इकडे? तुमचे कुटुंब कुठे आहे? आमचं कुटुंब घरी आहे मुलाची शाळा शिकवायसाठी। आणि तुम्ही एकटे तिथे? हो, एका मुलाला घेऊन आलो। काय परिस्थिती आहे इकडची? पण इकडची परिस्थिती अजून कोणच आम्ही अर्धा किलो 1 किलो पीठ आणतो आणि तेच भागवतो 8-8 दिवस। तेवढ्यावर अर्धा किलो पीठ आणून आम्ही जेवण बनवून खातो। इथं रोजगार भेटतो का? इथं रोजगार 2 दिवस 8 दिवसातून रोजगार भेटते। ते 8 दिवस आमचे खर्चाने जातात, काही शिल्लक पडत नाही। आमचे कर्ज उचललेलं आहे बँकेचं। उपासमारीची वेळ आलेली आहे, राहण्याचं ठिकाण नाहीये, त्यामुळे आता शासनाने काहीतरी करावं अशी मागणी ही कुटुंब आता इथे करत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज भिंगाडेसह स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।